कथा एका प्रवासाची, जिद्दीची, कष्टाची आणि ध्येयाची. मोठं स्वप्न पाहणं आणि ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणं, ध्येयासाठी कष्ट घेणं आणि यशस्वी होणं म्हणजेच जीवन. अशीच गरुड भरारीची स्वप्न पाहून अवघं आभाळ आपल्या पंखांमध्ये सामावून घेतलेलं व्यक्तिमत्व म्हणजेच संजय कोंडीराम आंभोरे. मराठवाड्यातील परभणीसारख्या छोट्या गावात जन्म घेऊन कष्टाने, जिद्दीने आज यशाच्या उत्तुंग शिखरावर असलेलं व्यक्तिमत्व. गावातच 7वी पासून ग्रॅज्युएशनपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. वडील पाटबंधारे खात्यात, त्यांची बदली पुण्यात झाली आणि खऱ्या अर्थानं यशाच्या दिशेने वाटचाल सुरू झाली. पुणे म्हणजे विद्येचं माहेरघर, सुसंस्कृत शहर, कष्टाळू आणि प्रामाणिक लोकांचा सन्मान करणारे शहर. फॅब्रिकेशनमध्ये पेंटिंग, टीव्ही दुकानात सेल्समन म्हणून काम पाहिलं, सोबत शिक्षण चालूच होतं. कारण उराशी मोठं होण्याचं स्वप्न बाळगलं होतं. कॉलेजात जाण्यासाठी मोटरसायकलचा हट्ट केला आणि वडिलांनी रिक्षा घेऊन दिली. पण थांबायचा विषय नव्हताच. 4 वर्ष रिक्षा चालवली, सोबत कम्प्युटर हार्ड वर्किंग, नेटवर्किंगचा कोर्स पूर्ण केला. दरम्यान जॉबच्या ऑफर आल्या, पण तुटपुंजा पगार आणि कामाची वेळही निश्चित नाही, म्हणून नोकरीचा विचार बदलला. प्रवास निश्चित होता, पण दिशा निश्चित नव्हती. नेमक्या याच वेळी मामा आणि आजोबांसोबत एका मल्टीनॅशनल कंपनीचा सेमिनार अटेंड केला. एका नवीन व्यवसायाशी ओळख झाली. एक वजन वाढवण्याचं प्रोडक्ट आम्हाला विकायचं होतं, पण आंधळा विश्वास तर ठेवायचा नव्हता. म्हणून आधी तो प्रोडक्ट वापरून पाहिला आणि त्याचा रिझल्ट मिळाल्यानंतरच व्यवसायाला सुरुवात केली. व्यवसाय समजून घेतला, प्रशिक्षण घेतलं आणि मग व्यवसाय केला. व्यवसायाची आवड निर्माण झाली आणि दरमहा 50,000ची प्रोडक्ट यांची विक्री होऊ लागली. एक नवी दिशा मिळाली आणि एकदा दिशा निश्चित झाली की प्रवासाचा वेग अधिक वाढतो. एक पल्ला गाठणं शक्य होतं आणि अगदी तसंच झालं. या कामाच्या यशामुळं एका हेल्थ ऑर्गनायझेशनबरोबर काम करण्याची संधी मिळाली आणि कुटुंबातील काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या, तसेच स्वतःची स्वप्न म्हणजे बहिणीचे लग्न, स्वतःचं घर, स्वतःची गाडी, फॉरेन ट्रिप यशस्वीपणे पार पाडू शकलो. नावापुढे आता लोक करोडपती हे ब्रीद लावू लागली होती. म्हणूनच आपल्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा फायदा इतरांना व्हावा, आपल्यासारखं इतरांनाही करोडपती होता यावं, यासाठी ट्रेनिंगचं फील्ड निवडलं. वेगवेगळ्या कंपन्या, बिझनेस ग्रुप, हॉटेल्स यांना ट्रेनिंग देणं सुरू झालं. स्वतःची फायनान्स चिट फंड कंपनीची स्थापना झाली. ज्या पुण्यात जीवनाची सुरुवात केली, त्याच पुण्यात स्वतःचं प्रशस्त घर घेण्याचं स्वप्न याच काळात पूर्ण झालं. स्वप्नात पाहिलेली शेवरलेट क्रूज कार घेण्याचं ध्येय पूर्ण झालं. पण स्वतःची स्वप्न पूर्ण झाली म्हणून थांबायचं नव्हतं, अजून उंची गाठायची होती. म्हणूनच आपले स्नेही वाल्मिक गावडे यांच्याकडून बिग व्हिजनची माहिती घेतली. प्लॅन, प्रोडक्ट, कंपनी प्रोफाईल समजून घेतलं आणि शिर्डीचे मित्र परेश मालसे आणि विजय तोत्रे यांच्यासोबत बिग व्हिजन वॉटर टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची स्थापना झाली आणि सुरुवात झाली एका नव्या पर्वाची. वर्षभरातच डायमंड एक्झिक्युटिव्ह होण्याचा बहुमान प्राप्त झाला. सर्व फॉरेन अचिव्हमेंट्स पूर्ण झाली. सहकाऱ्यांची सर्व अचिव्हमेंट्स पूर्ण करून घेतली. टीममधील 170 लोकांचं टार्गेट पूर्ण झालं. आता एकच ध्येय, 100 लोकांना डायमंड एक्झिक्युटिव्हपर्यंत पोहोचवणं. म्हणूनच ट्रेनिंग एज्युकेशन हेड ही जबाबदारी समर्थपणे सांभाळली. आता स्वप्न आहे पुन्हा एका गरुड भरारीचं. हर एक के नसीब में उतनी ही उड़ान होगी जितनी उसके पंखों में जान होगी. आत्मविश्वास आणि जिद्द म्हणजेच सक्सेस.